नाशिक येथील DCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान गेल्या काही दिवसापासून फरार होती आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील कौसर पार्क परिसरात जे आहे ते तिने वास्तव्यात असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाल्यानंतर काल याच घरातून जे आहे ते निदा खान हिला अटक करण्यात आली। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील हे घर पाहतोय। खरं तर या ठिकाणी मोठी वस्ती नाही आणि हे घर जे आहे ते अगदी शेवटच्या काठाला आपल्याला पाहायला मिळतो। आजूबाजूलाही असे तुरळक घर आपल्याला पाहायला मिळतात आणि गेल्या काही दिवसापासून नातेवाईकासोबत निदा खान जे आहे ते याच घरात राहत होती आणि रात्री पोलिसांनी जे आहे ते छापा टाकून निदा खानला अटक केली आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घरात जे आहे ते गेल्या काही दिवसापासून कुणीही राहत नव्हतं। हे घर जे आहे ते मूळ मालकानं विकलं होतं आणि कुणीतरी भाडेकरू आले असतील आणि ते राहत असतील अशी माहितीसुद्धा स्थानिकांनी दिली आणि केवळ एक व्यक्ती जे आहे ते बाहेर यायचा, भाजीपाला असेल, दूध असेल किंवा इतर साहित्य घरात घेऊन जायचा। मात्र या घरातील एकही व्यक्ती या घराच्या बाहेर यायची नाही अशी माहितीसुद्धा स्थानिकांनी दिली। मात्र पोलिसांनी जे आहे ते तांत्रिक बाबीचा अभ्यास करून हे सगळं शोध लावला आहे आणि काल रात्री जे आहे ते नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून निदा खान हिला अटक केली आहे। आपण बघतो हेच ते घर आहे आणि रात्री कारवाई झाल्यानंतर हे संपूर्ण घर बंद करण्यात आलं, याला लॉक लावण्यात आले आणि हा सगळा बाजूचा आपण परिसर पाहतोय। खरं तर हे घर जे आहे ते एक मजली घर आहे आणि या घरात ते निदा खान ही त्या नातेवाईकासोबत राहत असल्याची माहिती आहे। बाजूला सुद्धा वस्ती आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अशा पद्धतीनं तुरळ वस्ती असलेल्या भागात निदा खाननं गेल्या काही दिवसापासून आश्रय घेतला होता। मात्र पोलिसांनी कारवाई करून जे आहे ते निदा खानला अटक करण्यात आली। मात्र गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास असलेलं हेच ते निदा खानचं घर होतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।